देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कल्पतरुकार कैलासवासी ल गो काकडी स्मृती पुरस्कार यंदा दैनिक दिव्य मराठीचे मुख्य बातमीदार मनोज वटकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत केली. 5,000 रुपये रोख गौरवचिन्ह पुष्पगुच्छ आणि शाल अशा पुरस्काराचं स्वरूप आहे. हा समारंभ गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता हेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. या समारंभामध्ये ख्यातनाम अर्थतज्ञ, ख्यातनाम वक्ते आणि शेअर बाजाराचे एकीकडे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ते चंद्रशेखर टिळक यांच्या हस्ते तो पुरस्कार प्रदान केला जाईल आणि त्यांचं त्यावेळेला भारतीय अर्थव्यवस्था 2025 नंतर या विषयावर व्याख्यान होणार आहे. याच कार्यक्रमामध्ये आम्ही सोलापूर तरुणाचे माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारातील लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले अरविंद जोशी या समारंभाचे अध्यक्ष असणार आहेत आणि त्यांना आम्ही त्यांचे विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. हा पुरस्कार देत असताना आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कुठे जात धर्म पंथ भाषा बघत नाही. पत्रकाराची कारकीर्द, त्याचा प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टीचा विद्यार्थी हा पुरस्कार दिला जातो. आत्तापर्यंत हा पुरस्कार अरुण रामतेकर, अरुण खोरे, अविनाश कुलकर्णी, प्रशांत जोशी सकाळचे अशा अनेक लोकांना आपण दिलेल्या त्याचे यादी आपण बघितलेली आहे. या समारंभाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि विशेष म्हणजे चंद्रशेखर टिळक यांचं जे भाषण भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आणि 2025 मध्ये काय काय भारतामध्ये होणार आहे ते भाषण ऐकायला आपण अवश्य उपस्थित राहावं अशी मी संस्थेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो.